प्रभाग रचना ही बोगस बनवण्यात आलेली आहे. प्रभाग रचनेमध्ये निकष पाळण्यात आलेले नाहीत. प्रभाग रचनेमध्ये नियम पाळण्यात आलेले नाहीत, व्यवहार पाळण्यात आलेले आहेत. तुकडे करून काही ठिकाणचे तुकडे दुसऱ्या प्रभागांना जोडलेले आहेत. या सर्व निकषांचं पालन करून ही प्रभाग रचना पुन्हा करण्यात यावी अशा प्रकारच्या सूचना व हरकती आम्ही संजय सेठींसमोर मांडलेल्या. आमचा विश्वास आहे की संजय सेठी साहेब आणि सौरव राव हे या प्रभाग रचनेमध्ये पुन्हा अशा बदल करून नवीन प्रभाग रचना जाहीर करतात. हो, 100%. याच्या आधीची, पण आता तसं होणार नाही. त्यांना फिरवणार ते सगळीकडे. संजय सेठी बोलले मी स्वतः फिरणार सगळीकडे. आता मी माझ्या प्रभागापुरती जी हरकत नोंदवली आहे, तर माझा प्रभाग क्रमांक 2 मध्ये वाघबीळ गावातला काही भाग आलेला आहे. 15 ते 20% वाघबीळ गाव आलेलं आहे आणि 25% कोलशेत गाव आलेलं आहे. तर आमची एकच मागणी होती का ही दोन्ही गावं कोणत्या तरी एका प्रभागामध्ये तुम्ही समाविष्ट करा. वाघबीळ गाव जर तुम्ही एक नंबरमध्ये केलं तर 2 नंबरमध्ये संपूर्ण वरचा गाव, खालचा गाव ही दोन्ही गावं एकाच प्रभागामध्ये जर केलं तर त्या गाववाल्यांना आता 12 नगरसेवकांकडे कामासाठी जावं लागतं. म्हणजे वाघबीळ गाववाल्यांचे 4, 1 नंबरमधले 4, 2 नंबरमधले 4 आणि 3 नंबरमधले 4 असे 12 नगरसेवकांकडे ह्या 2 गावातल्या नागरिकांना त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी जावं लागतं. त्यात परत आमचे जे 18 टॉवर हिरंदानी रोडाजमध्ये आहे ते 18 टॉवर 1 नंबरमध्ये गेलेले. त्याला खाडी पार करून मतदानाला जावं लागतं. त्यांच्या समस्या 1 नंबर प्रभागातल्या कोणत्या नगरसेवकाला माहीत नाही का ह्या 18 टॉवर आमच्यामध्ये आहेत. त्यामुळे ते सगळं 2 नंबर प्रभागामध्ये आम्हीच नगरसेवक त्यांना गेले 12पासनं आम्हीच त्यांना सर्व सेवा देतोय. याच्यासाठी आता प्रगणक गट जर तुम्ही आम्हाला दिलेच नाही तर आम्हाला कळणार कसं काय हा प्रगणक गटामध्ये तोडता येत नाही, फोडता येत नाही. हे तुमचं टेक्निकल तुम्हाला प्रॉब्लेम माहिती आहेत. हे आम्हाला माहीतच नाही का प्रगणक गट कुठे आहेत. त्यामुळे त्या गटांची जर आम्हाला काही माहिती दिली तर त्या पद्धतीने आम्ही सजेशन ऑब्जेक्शन घेऊ. पण आता आव्हाडसाहेब असो किंवा आमचे विक्रांत चव्हाण असो या सगळ्यांनी आम्ही मिळून सांगितलं का पहिल्यांदा तुम्ही आम्हाला प्रगणक गटांची सगळी माहिती आम्हाला द्या, त्याप्रमाणे आम्ही तुमच्याकडे ऑब्जेक्शन घेऊ. आत्ता जे ऑब्जेक्शन घेतलेले आहेत ते आम्ही तुमच्या फक्त बाउंड्री लाईन ज्या आम्हाला दिलेल्या आहेत त्या पद्धतीने केलेल्या आहेत आणि लोकसंख्येवर त्यामुळे लोकसंख्या आम्हाला कशी कळेल, लोकसंख्येची फोड कशी करायची, प्रगणकाची फोड कशी करायची हे तर तुम्ही आम्हाला काही देतच नाही तर कशा पद्धतीने आम्ही बोलणार. त्यामुळे आम्ही देतोय ते आता भौगोलिक दृष्टिकोनातून आम्ही ऑब्जेक्शन घेतलेले आहेत आणि त्याचं त्यांनी आता मान्यता मिळावी. कारण 2017 पासून मी त्याला भांडतोय की 18 टॉवर हे हिरंदानीला एक संलग्न करावेत आणि हिरंदानीचा तो एक भाग असल्यामुळे त्याला तो जॉईन करावा. साहेब, अनेक ठिकाणी असा आरोप होतो की सत्ताधारी पक्षाने शिवसेनेने अतिशय मोठ्या प्रमाणात अन्याय करून स्वतःच्या मर्जीप्रमाणे सगळे प्रभाग केले. आपण भारतीय जनता पार्टी आपली देखील सत्ता आहे तरी सुद्धा आपल्यावर देखील अन्याय झाला नाही. आता मी माझ्या प्रभागाचा अभ्यास केला किंवा आता बाकीच्या लोकांनी आता जर अध्यक्ष जर काँग्रेसचा असतं तर काँग्रेसचा अध्यक्ष त्यांच्या संपूर्ण ठाणे शहराचा अभ्यास करेल किंवा राष्ट्रवादी शरद पवार चंद्रगटाचे कोण असतील त्यांनी त्यांच्या पद्धतीने गेले. माझ्या पक्षाने बाकीच्या सगळ्या शहराचा प्रभाग वाईज त्यांनी अभ्यास केलेला आहे आणि त्या पद्धतीने आम्ही त्यांच्याकडे ऑब्जेक्शन घेतलेले आहेत. मग आता सत्ताधारी कोण आणि विपक्ष कोण हा विषय तुम्ही शोधायचा.